कोणत्याही क्षेत्रातला माणूस 3 गोष्टीशिवाय मोठा होऊ शकत नाही. 1 त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 त्याचे प्रयत्न चांगले पाहिजे, आणि 3 कुणाची तरी कृपा पाहिजे. माणूस मोठा होऊ शकत नाही. माणसं म्हणतात आपण बांधला बंगला, नालायक आहे तू, नालायक. आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचाही जर तुम्ही घरी गेले काय नाही. नाही अरे तो कटेवर उभा आहे, विटेवर हात आहे, आणि तोच जगाचा बाप आहे. यावर तुमचं मत काय? तो ठरवणार राजाला रंक की रंकाला राजा. तो ठरवणार. सकाळचा आजी, दुपारी माझी, दुपारचा माझी, पहाटी झटका बसला कैलास त्याच्या मनावर आहे. आपण फक्त झटके आणायचे. आपण काही नाही. चला पुढं. निर्माता देव आहे, सांभाळणारा देवाही आहे. मग आपण फक्त भजन करायचं आहे, त्याची तो काळजी करेल. आपण काय करायचं? आपण काही केलंही नाही, काही करू शकत नाही. आता एक वाक्य फायनल सांगतो, त्याच्यामध्ये राहा. चांगला वागण्यासाठी तुम्हाला जे लागतंय ते देवाने दिलंय. टाळी वाजवायला हात लागतात, देऊन टाकले देवाने. तीर्थाला जायला पाय लागतात, देऊन टाकले देवाने. कीर्तन ऐकायला कान लागतात, देऊन टाकले देवाने. भजन करायला तोंड लागतं, देऊन टाकलं देवाने. चांगलं वागायला मेंदू लागतो, देऊन टाकला देवाने. तुम्हाला चांगलं वागायला जे लागतं ते तुम्हाला जन्माला येताना दिलंय. फक्त हे सांभाळायला जे लागतं ते तुम्ही कमवायचंय. त्याचा देवाची काही संबंध नाही. तुझी तू झक मार तिकडे. बायको कर नाही तर करू नको, एक कर नाही तर 31 कर. एका पोराचा बाप होय नाही तर 91 होय, ते तुझा प्रश्न राहिला. गाडी घे नाही तर बंगला बांध, हे सगळं तुम्ही करायचंय. आता उलट आहे का बरं का? देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे. देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे, आणि तुम्ही जे कमावलंय ते इथं ठेवायचंय. आता उलट आहे का? देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा 1 कण बरोबर न्यायचा नाही. 1 कण. माणूस जाळला राग पाण्यात, शेण टाका, गोमूत्र टाका, सारून घ्या, झाडून घ्या, कण ठेवू नका. देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा कण ठेवायचा नाही, आणि तुम्ही जे कमावलंय त्याचा कण बरोबर न्यायचा नाही. काय इंटरनेट आहे? आता नीट ऐका. शिकलेल्या लोकांना पहिला प्रश्न PhD ला. आतापर्यंत सगळे शोध लागले. मंगळावर जाऊन आले लोक, चंद्रावर मुक्काम करून आले, पण तुम्ही माझ्या मांडीला लावून मांडी जरी बसले तर तुमच्या मनात काय आहे याचा शोध अजून लागला. खरं PhD. किती दिवस शाळेत आहे पण शाळा काय नरलच कळणार नाही तर तुला कवा कळणार? 2 4 शोध लावायचे बरं का तुम्हाला. 2 रक्ताच्या पिशी कळल्या लोकांना, तांबडे पिशी, पांढरे पिशी. रक्ताचे गट कळले, A B AB आणि O. रक्त गट कळला. हिमोग्लोबिन मुळे रक्त लाल आहे हेही कळलं, पण रक्त बनवायचा कारखाना कोणाला काढता आला नाही. जो आला नाही त्याचं नाव देव आहे. 3 झाडं लावा, झाडं लावा. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण. परत इंग्रज यायची वेळ आली. दरवर्षी जून महिना आला खड्डा तोच उकरा लावा, मिळालं झाड. एवढी लावलेली वाक्य नाही का? झाडं लावू नका, लावलेली जगवा. पेपरला येण्यापुरती झाडं लावू नका, जाहिरातीपुरते लावू नका, प्रसिद्धीपुरते लावू नका. प्रत्येक व्यक्तीनं मी भारताचा नागरिक आहे म्हणून 1 झाड जगवा, आणि लावलेले जगवा. पेपरला येण्यापुरते फोटो देण्यापुरते लावू नका. झाडं कमी झाली. मग शाळेत जाणाऱ्या 3रा प्रश्न आहे सगळ्यांना. रक्तपाण्याचा कारखाना कोणी काढला नाही. 3 मुळात घातलेलं पाणी वर शेंड्यापर्यंत गेलंच कोणत्या इंजिनियरच्या कन्स्ट्रक्शनला. जा शाळेत. 4थं वाक्य. नारळात पाणी आलंच कुठून? जपल शाळेत. अरे बाबा उत्तराचे त्याचं देवाची करणी.
उद्या बाळ जन्माला येणार आहे. आदल्या दिवशी आईच्या असताना दूध तयार आहे. काय देव महिला मंडळ पटकन उत्तर द्या बरं. शंकर कशा फिरतो? शंकर 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 नंदीवर जे बैलाव. शंकर बैलाव हिंडतो. त्याचा पोऱ्या उंदराव आणि त्याची बायको वाघ. मग महिला आरक्षण कधी होतं? पहिलंच होत. शंकर पहिल्यापासून बैलावच आहे ना. आणि पार्वती पाय आता बघ आताही तसंच आहे ना. शंकर पोरं सांभाळतो. पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली. काय बघ नवीन काय नवीन बरळूच नका. काय नवीन केलं? शंकर पहिल्यापासून. आता शंकर कुठे? पोरं सांभाळायला. पार्वती गेली स्कूटीवर मीटिंगला. शंकर वडीतोय झोळीच्या द्वाऱ्या. गबस रड नको आई मीटिंगला गेली. गबस रड नको आई मीटिंगला गेली. हे कार्ट म्हणलं दूध दे. कुठून देऊ? तेवढ्यात ती बाई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आपली आई आली. नवीन काय नाही मला. मग एक मुद्दा सांगायचा मला नीट आहे का बरं का. राम जर हनुमान जन्माला आला नसता तर रावण मेला नसता. आणि रावण जर मेला नसता तर आतापर्यंत राज्य रावणाचंच राहिलं असतं. कारण तो अमर होता. आणि मग तुम्ही मी जर भेटलो तर राम राम म्हणलो नसतो. रावण रावण आपण म्हणू रावण 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 लंकेश की जय हो. आपण म्हणलो नसतो सीताराम की जय हो किंवा राम सीता की जय हो. राम राम नसतो म्हणलं आपण. देवी माते प्रार्थना आहे माझी एक. काय मागत नाही करू नका. क्षत्रिय मी मागते देवी माते मला असा मुलगा दे का तो मुलगा जर जन्माला आला तर जे तुझं नाव आहे ते माझ्या मुलाला ठेवेल. म्हणणारी होती जिजाऊ. म्हणणारी होती जिजाऊ. जन्माला आले शिवाजी राजे आणि देवी होती शिवाजी. जर शिवाजी महाराज जन्माला आले पण आईच्या वनवासासाठी पण राष्ट्र सुखी करून गेले. हनुमान जन्माला आला अंजनीच्या तपासाठी पण उघड्या लोकांना राम राम म्हणायला लावून. सीता सोडवायला आलं नव्हतं. अशी उरफाटी वाक्य नाही बोलायची कधी. गपचिप राहा. नसता आला तरी घडणार होतच ना. घडणार होत. घडणारच होतं. त्यात काय एवढं होतं. पण आई जिजाऊने जर नवास केला नसता तर शिवाजी महाराज जन्माला आले असते. आणि शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते आज आपण कवाय संपेला असतो. ही सगळी पुण्याई कुणाची? शिवाजी महाराज. म्हणून अभंगातला दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता करायची नाही. अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आनंद दिघे साहेब यांची जयंती, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. कार्यक्रमाचे आयोजक विजयजी भगतसाहेब शिवसेना शहर प्रमुख, मिलिंद भोईर उपशहर प्रमुख शिवसेना शहर शाखा शहापूर. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आणि ह्या दोन विभूतींना यांना आपण 4 शब्द सांगतो. जंगलात हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे जगात हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही. सगळे गायांचे कळप आहेत पण सगळ्या कपिला नाहीत. आणि सगळ्या कपिला आहेत पण कामधेनू नाहीत. आणि सगळे गाय आहेत पण कपिला पण कामधेनू नाहीत. सगळे जंगलात झाडे पण कल्पतरू नाही. अनेक राजकारणात मातंबर झाले पण ह्या जोडीसारखी जोडी नाही. पुन्हा नाही. आणि त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम करणारे तुमची शिवसेना प्रमुख, शहर प्रमुख, उपप्रमुख सगळ्या धन्य. त्यांना सगळ्यांना धन्यवाद देण्याचं कारण आहे महाराज स्मरण म्हणून कार्यक्रम ठेवला. आणि ते आपलं काम आहे. ज्यांनी आपल्यासाठी काय केलंय त्यांच्यासाठी तर आपण काही करू शकत नाही पण निदान त्यांच्या उपकाराची जाणीव तरी आज झाली.
आणि आजचा कार्यक्रम म्हणजे स्वर्गीय आनंदी दिघे आणि ठाकरे साहेबांच्या जयंतीचा नाही, हा त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराच्या उतराई होण्याचा कार्यक्रम आहे. जग परमिष्ट आहे, जगाचा विषय सोडून द्या, जगाला काही घेणं नाही तुमचं. राजकारणी लोक ध्यानात ठेवा, तुम्ही समाजाच्या भरोश्यावर राहू नका. विचित्र मंडळी, ही मंडळी तोंडावर येते, यांच्यासाठी तुम्ही किती कामं करा, यांना नळ आणा, यांच्या तोंडात नळ घाला, गॅस फुकट द्या, आधार कार्ड द्या, काही द्या, हे आदल्या रात्री 100 मागणारच. हे नमुने आहेत. ही मंडळी त्या बजेट मधली नाही. तुमचं काय मत? ही स्वाभिमान विकलेली माणसं आहेत. ही लाचार झालेला समाज. यांनी शिवाजी राजे होते तेव्हाही तेच केलं. शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास बाहेरच्या मंडळीनं नाही दिला, आपल्याच तुकोबारायचा सगळ्यात जास्त छेड आपल्याच मंडळीने केला. ज्ञानोबारायला सगळ्यात जास्त त्रास आपल्याच मंडळीने दिला. आणि आता सगळ्या पुढाऱ्यांना सगळ्यात जास्त लुटणारी जनता. एकदा माणूस जर निवडणुकीला उभा राहिला, महाराज पुन्हा उभं राहायला वासना होती नाही, पार त्याला सुपडा साफ करून मोकळे. हे विचित्र मंडळी. हे काय करतील? चौघांचे पैसे घेतील, 5चं बटन माझे, रसा एकाचा पितील, जुलाब करा दुसऱ्याकडे. क्वालिटी महाराज यांच्यासाठी तुकोबारायने एक अभंग लिहिलाय. तुका म्हणे मेलो सांगता सांगता, तुका मला म्हणले कटाळो मी यांना, माझी एकच इच्छा आहे, मी यांना दिसू नये. आता दिसू नये जना ऐसे करीणार. ही मंडळी साधी नाही महाराज. हो तू ह्या मंडळीचं असं आहे, समोर दिसलं का त्याला राम राम. 100 मत आहे. चांगली चांगली माणसं मतदानाचे पैसे घेतात मला. देशमुख पाटील हलकट क्वालिटी. ते म्हणजे संध्याकाळचं नियोजन कोणा 5 आहेत आपले 5 5,000 आनंद म्हणणं कोण लय हलकट. आता इथून पुढे राजकारणी लोक सगळे ध्यानात ठेवा, कार्यकर्ते विरीकर्ते. या ठाकरे साहेबांची जयंती करताना, दिघे साहेबांची जयंती करताना इथून पुढे समाजापुढे प्रकर्षानं काही मुद्दे आणले पाहिजेत. त्यातला पहिला मुद्दा आहे, लोकांना मतदानाचं महत्व अजूनही कळलं नाही, ते 100% कळणं गरजेचं आहे. 100% मतदान हे 100%. तुम्ही कुणालाही करा, त्याच्याशी आम्हाला काय घेणं नाही, आम्ही त्याच्यापासून वेगळे. आमचा पक्षच वेगळा आहे. आणि मी तर सगळ्या पक्षाचा कार्यकर्ता. आपण सगळ्यांना सारखंच पाहणारी माणसं आहे, आणि कुणी कुणालाही सिनेमी सारखंच पाहावं. काय म्हणते सारखं पाहिजे. वारकऱ्यानं कधी ध्यानात यायचं, हा भारी तो भारी कधी म्हणायचं नाही. आपल्याला काय करायचं, कोणी वाचलं तर गाथाचे, कोणी वाचलं तर गाथाचे, कोणी पारायणाला बसलं तर ज्ञानेश्वरीचे. वाक्य नाही राय का. इथून पुढे शाळेत, गावात, वाडी वस्तीवर मतदानाचं महत्व कळलं पाहिजे. मतदान जेव्हा 100% होईल तेव्हा तुम्हाला पाहिजे ती व्यक्ती निवडून येईल. 65 आणि 60 मध्ये हे कधीच घडणार नाही. 60%वर तुम्हाला पाहिजे तो माणूस येईलच कसा? कसं काय येईल? 30% त्यांचे राखीव, शाळा त्यांच्या आहेत, डेऱ्या त्यांच्या आहेत, बँक त्यांच्या आहेत. तुम्ही का आलाय? 100% होईल तेव्हा योग्य चाचणी लागेल. आणि तो सुट्टीचा दिवस धरू नका, स्वाभिमानाने जगा, पण त्या दिवशी खात्रीशीर मतदान करा. काय मध्ये पायी पायी जा, कुणाच्या गाडीवर बसू नका, कुणाचा 1 रुपयाचा चहा पिऊ नका, कुणाला रामराम घालू नका. योग्य व्यक्तीचं बटन दाबा आणि इज्जत मध्ये घरी या. रुपया कोणाचा घ्यायचा नाही, आणि चहा त्या दिवशी प्यायचाच नाही. तरी आलेवा पातेले पे, दुसऱ्याचा प्यायचं नाही. 4.5 वर्ष नाही, 5 वर्ष तुम्ही गावात छाती काढून चालू शकता.
आता तुम्ही कांडी झालेली माणसं. मी आता माया पुढे हसत नाही तर हसायजोगी परिस्थिती नाही तुमची. मतदानाचं महत्व कळलं पाहिजे. आणि हे एज्युकेटेड लोकांनी अडाण्यांना कळून दिलं पाहिजे. काय म्हणजे शिकलेले तसेच येतो. तुम्ही उत्तर द्या आता पटकन. शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान कोणाचं असतं? शिक्षकाचे. आता ते अडाणी आहेत का? शहाणे त्यांचा आमदार कोणा असाय पाहिजे? शिक्षक. तोही कधी होत नाही. त्यांना त्यांचंही कळत नाही. काय शिकिता वांग लोकांना. काय बावल्याचा बाजार आहे. शिक्षक म्हणल्यावर तो अडाणी काय? बुद्धिमान माणूस आहे तो. बरं त्यांचा आमदार कोण पाहिजे? होतच नाही. त्यांनाही कळा ना आपण चपाती संघ काय खातो. आता त्याच्या पुढचं ऐकल्यावर तो डोकंच बंद होईल. पदवीधर मतदारसंघामध्ये मतदान कोणी करत असतं? पदवीधर. हाय ब्रिलियंट मतदान येते. हाय ब्रिलियंट सांगायची गरज आहे का? 82,000 पेमेंट आहे. 2 वर्षापूर्वी आपलं झालं धुळे नंदुरबार 55% झालं फक्त. 55 कोणचं? मग पदवीधर 45% मतदान करते नाही. काय 10वीला इतिहास नागरिकशास्त्र वांग शिकील तो. यांना स्ट्रिक केलं पाहिजे महाराज. यांची यादी काढली पाहिजे मतदान न करणाऱ्याची. यांना 2-3 महिने सस्पेंड केलं पाहिजे. हे घरी ठेवले पाहिजे. यांना लोकशाहीची किंमत कळली पाहिजे. 2-3 त्या दिवशी तुझं नाव येईल आणि कोणी मतदान केलं हे कळत आहे. त्याची स्लिप काढा. हे नव्हतं का त्या दिवशी? 2-3 महिने सस्पेंड करा. पॉईंट भरू द्या ना दुसऱ्याला 2-3 महिने. याला कळू द्या ना इतिहास घटना काय असते. कळू द्या. आता त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकंच बंद होईल तुमचं. त्याच्यात 9,000 बाद आहे. कोणची? मग द्वात्रे गडी बारा नाही का? 1000 घेतो पण फिट ठोकीतो. मी प्रत्येक क्षेत्राचा बारीक अभ्यास करणार माणूस. मला मुळात आपली अर्थव्यवस्था सुशिक्षित लोकांवर अवलंबून. धर्म टिकवणं. आता इथून पुढे ठाकरे साहेबांची जयंती करताना महिला मंडळ. आता तुम्ही सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. तुम्हाला काही कमी म्हणण्याचं काही कारण नाही. आता देवी तर फक्त वाघाव भरत होती. तू विमानात बसती. वाघ कुणीकडे गेला तपास नाही. वाघ तर का वाईट अडकळ्या फोडून मिळाला. वाघाचा तपासही नाही. महिला मंडळ नीट आहे का? आणि बसलेली माणसं नाही ठेवा. आमच्या कीर्तनातले मुद्दे आहे ना, तुम्हाला पटव न पटव पण मला योग्य वाटतं ते योग्यच आहे. मतदानाचं महत्व कळूनच दिलं पाहिजे. काय मध्ये तुम्ही आणि गावातल्या सरपंचाची जबाबदारी आहे. ती काय करते गावात? झालं काल 26 जानेवारीला भाषण आणून मोकळं झालं. पोरं कटाळच तोवर भाषण कर. आणि 26 जानेवारीला 15 ऑगस्टला भाषण करणार आहे. ध्यानात ठेवा. तुम्ही अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा. मग कळेल तुम्हाला भाषण काय. पोरं गोळ्यांमुळे गुंतले नाही तर पोरं सापडणार. आणि भाषण लवकर संपव म्हणून पोरं टाळाबाजी द्या. आपल्याला वाटतं भाषण आवडलं नाही घोडाला त्या पोरं नाही म्हणा. ही प्रत्येक माणसं आहे. मला सांगा तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. योग्य नाही आहे. योग्यच आहे. दुसरा मुद्दा महिला मंडळ. MPSC तुम्ही दिली. आमदार तुम्ही आहात. खासदार तुम्ही आहात. महापौर तुम्ही आहात. नगरसेवक आहात. राष्ट्रपतीपर्यंत महिला आहे. तुम्ही एक काम करा. माझं ऐका फक्त. अनेक महिला एकत्र येऊन शहरातल्या महिला ग्रामीण ठाकरे साहेबांची जयंती असेल, दिघे साहेबांची जयंती असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल, या चांगल्या कार्यक्रमाला गरीबातल्या गरीब महिलांचं हिमोग्लोबिन टेस्ट झालं पाहिजे. अजूनही आमच्या गरीबाची बायको आजारी आहे पण परिस्थितीमुळे ट्रीटमेंट घेत नाही. यावर तुमचं काय मत आहे? तिची मुलगी 12वीला आहे. तिचा मुलगा 10वीला आहे. महिन्यावर परीक्षा आली आहे. तिला मणक्याचा त्रास आहे. ती थोडी रडते रात्री झोपताना पण सकाळी मुलीला डबा करून देण्यासाठी उठतेच. ती म्हणते राहिले तरी किती 15 दिवस राहिलेत. माझ्या मुलीचा एखादा विषय राहिला तर मग माझ्या आजाराचं काय घेऊन बसले. ती परिस्थितीमुळे ती प्रगट करत नाही. परिणाम त्यांचं हिमोग्लोबिन टेस्ट करून त्यांना जर ट्रीटमेंट दिली तर ही सगळ्यात मोठी ठाकरे साहेबांची जयंती होईल.
सगळ्यात मुली. मग दिघे साहेबांचा जन्म कशासाठी होता? आयुष्यभर न वाकणारा माणूस होता महाराज. राजकारणामध्ये शेवटच्या स्टॉकापर्यंत कधी न वाकणार हे वागच होते महाराज. ही माणसं वागत होती, वाकले नाही महाराज. 48-40 वर्ष राजकारणात राहणारे मुंडे साहेबासारखा माणूस 5 वर्ष गेले नाही तर आयुष्यभर विरोधात राहिला कधी पण वाकला नाही. ठीक आहे, असे आपल्यासारखे का सकाळी एकाच खायचं दुपारी एकाच. ही निष्ठावंत माणसं होते. आता निष्ठा नाही, आता कार्यकर्ते निष्ठानिष्ठीचे. आता काय, आता कार्यकर्त्याचं काम केलं नाही तर मिटला विषय. आता काय कार्यकर्त्याला गेलं नाही. आता कार्यकर्त्याने जर आमदार साहेबांना फोन केला, हो माझी मुलगी आजारी आहे साहेब, जर म्हणले सकाळी पाहू, तो कार्यकर्ता लगेच म्हणतो. मला म्हणतात बावला ठेवतो की मी 6 वर्ष तुमच्या मागे हिंडलो दुसऱ्या पक्षात. तुमचं बघा तुम्ही 7-8 जण घेऊन चालला तिकडं. आता नाही, महिला मंडळ हिमोग्लोबिन टेस्ट काळाची गरज आहे की नाही बोला. व्हायला काय महाराज. अजून आपण किती पुढे जरी गेलो ना तर गरिबीने आणि संस्कृतीनं गरिबीनं खचलेली माणसं फक्त भगवंताच्या विश्वासावर जिवंत आहेत. ते बिचारे प्रगत करत नाही. मुलगी आजारी आहे, नाही जमत. अजून एक काम महिलांनी केलं पाहिजे. दुसरं काम, हीच खरी दिघे साहेबांची जयंती होईल. तुम्हाला पटणार नाही पण तुम्ही घरी गेल्यावर थोडं निवांत चिंतन करा. आजही झोपडीमधून 12वीला पहिली येणारी मुलगी नाहीये. अजून 6 किलोमीटरवर शाळेला 10वीला येऊन 80% मार्गाने मुलगी नाहीये. नाही आहेत ना. आमच्या खेड्यातल्या मुलीला एखादा विद्वान डॉक्टर नर्सिंग बोलून आमच्या मुलींना आरोग्याचं शिक्षण व्याख्यान देण्याची गरज आहे. आज आमची मुलगी कराट्यात येत नाही असं नाही. आमची शेतकऱ्याची मुलगी कराटे खेळणार नाही, खेळेल. आमची शेतकऱ्याची मुलगी ऑलिम्पिक मध्ये जाणार नाही, जाईल. आमची मुलगी MPSC ला जाणार नाही, जाईल. पण तिला गाईडलाईनची गरज आहे. शहरातल्या पोरींसाठी काही करू नका, त्यांच्या बायकांसाठी काही करू नका. त्यांना काय रोग नाही राहणार. लिफ्टनं वर जातील, लिफ्टनं खाली, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधारे आहेत. अगं तू जगती तरी का जर त्यालाही मोकळं करीना तोही गुंतून तुला, त्याला दुसरी करता येईल आणि तोही मारणं काय होतं नाही. पण हे घडायलाच महाराज. अजूनही आमच्या खेड्यातली 10वीची पोरं ब्रिलियंट आहेत. पण 10वी नंतर पुढे काय याचं मार्गदर्शनच आमच्या पोरांना नाही. भांडे घासणारीचा मुलगा 10वीला 82% मार्क पडले त्याला. तो मुलगा सायन्स आहे का आर्ट्स आहे? सायन्स आहे. 82% मार्क आहे. तो ऍडमिशन घ्यायला शहापूरला आला, रांगेत उभा राहिला. 2-4 मित्र भेटले, ओळखी झाल्या. ते झालं कुठे घेतलं ते ऍडमिशन? आर्ट्सला. घ्या आमच्या बरोबर, एकत्र येऊन जाऊन हे करू. त्याची क्वालिटी कोणती आहे? सायन्स. त्याला गाईडलाईन नसल्यामुळं कुठं आलं. मग 10वीच्या पोरांना आणि 12वीच्या पोरांना 12वी नंतर पुढे काय हे राजकारणी लोकांनी एखाद्या 2-4 शाळा मिळून एक शिबिर घेतलं पाहिजे आणि त्या पोरांना ती गाईडलाईन दिली पाहिजे. शहरातल्या पोरांना नाही. शहरातली पोरं पासही होती नाही, त्यांचा विषय नाही. अहो बाप त्याला सोडवायला येतोय गाडीवर कॉलेजच्या गेटवर. ते पोरग बाप जाईपर्यंतच फक्त वर्गाकडे निघत वर्गातच नाही, वर्गात नाही. ते त्या बापाला नापास झाल्यावर कळलं मी सुडीत काय होतो. वेळ नाही आमच्याकडं. आमच्याकडे पैशाच्या धुंदीमध्ये आम्हाला मुलं बाळा पाहायला वेळच नाही. वेळ नाही. आम्ही 5 वाजता ऑफिस मधून येतोय, येताना पिशवीत पार्सल राहते. जेवायला बसलं म्हणजे आमच्या बायकोला लगेच म्हणायचं पाणी टाका, पाणी टाका, अजून टाका पाणी, हिडवणी करू नका, पाणी कमी करू नका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला पप्याला त्रास द्याल. टाका पाणी, पाणी टाका. ही आमच्या घरांची परिस्थिती झाली. आणि त्याच्यामुळे ही काळाची गरज आहे की नाही सांग. इंदुरीकडचं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरून. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गण वाईट. फक्त माझं कीर्तन वयस्कर माणसाने तुमचा मुलगा म्हणून आणि बरोबरीच्या माणसाने तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते सत्याचे ती काळाची. आता ज्यांचे पोर आणि पुरी 10वीला आहेत 12वीला आहेत
त्यांनी आता घरी गेले गेले सगळे पालक निडाय पालकच भंगार आहेत खाली. त्यांच्या आया बिया निडाय का घरी गेल्यावर 10वी 12वीचा पोरगा पोरगी कुणी असेल आतल्या खोलीत घ्या त्यांची 2-4 खानफाटीत द्या आणि त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन ठेवा. शेवटचा पेपर होईपर्यंत पोराला मोबाईल द्यायचा मोबाईल द्यायचा नाही तरच पोरं पास होतील नाही तर पास होणार नाही. काय म्हणते तुम्ही या नालायक आता 15 दिवस 12वी आली 1 मार्चला 10वी हे टोनगे पुस्तक सुद्धा उचलते नाही. शिक्षक मारित नाही बाप तर काही पाहत नाही हिचा विषय नाही त्यामुळे ते उताटून गेले अवला ते वाचितच नाही. मोबाईल ताब्यात घेऊन ठेवा. काय म्हणते तुम्ही आणि काय नाही करीत पोरग हे म्हणले ना पहा मी आई खोलीची तो काही करील त्याची दानत नाही काय करायचं. पोरग म्हणलं घरातून निघून जाईल कपडे पिशवीत घालायचे मी करेल प्रयत्न परत. ते जात नाही त्यांना कोण खातं बाहेर पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघत. आई खोडीची आई खोडीची मुलीला असावा मोबाईल प्रसंग मला आला प्रसंग. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. नाही याला कुठेतरी आवड चालायला बरं पाहिजे किती 3 आठवड्याचा प्रश्न आहे ना. 3 आठवड्याभर तुम्ही मुलांना मोबाईल देऊ नका 35% पोरं येणार आणि 10वीचे टोनगे नीट आहे का यंदा कोणी असले तर 20 मार्काचा खजिना संपला यंदा कॉफी सुद्धा करता येणार नाही. काय येईल याचा अंदाजच नाही पहिलीच वेळची. आता 2-4 महिने झाले शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या बंद करी ना 4 महिने झाले जवळजवळ त्यांनी सोडून दिला तो ना कुणी दखलच घेणे तर म्हणून काय त्यांनी सोडून दिला तो विषय. तो शेतकरी मेला काय 2-4 महिन्यात कटाळलं ते काय करेल. मोर्चा बंद झाला 1-1.5 महिना झाला. आता मोर्चा नाही डांबरी होतो 4.5 वर्ष उठपळ डांबार तापलं लोकांनी आता मोर्चे सोडून दिले. आता लोक सगळं सोडून दिले आता फाशी कोण घेतय आत्महत्या कोण करते पुढारी नाही ते तर कधीच करणार नाही. कॉलेजची अवलाद डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक ITI ही 10वी 12वीची अवलाद आणि हे का करते आत्महत्या. हलके काम बाप बोलला फाशी आई बोलली आत्महत्या पूर्वी माणसं बोलली आत्महत्या. आणि हे का आत्महत्या करतात. ह्या नालायकाला 70ची पल्सर आहे 10चा मोबाईल आहे 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे आणि रुपये इन्कम नाही भंगार पैदाशे बोंबलत हिंडायचं 1 साईड भांगाल नाही करून वावर नांगरला दंड ठुलाय बगलात गुचिडन इकडं 1 साईड त्या सॉक्सचा असा घाण वास तरी येणं नाही दर्शा. आणि त्याला सोमवारी 100 रुपये पेट्रोलला जर दिले तर त्याचं कॉलेजला 3 दिवस पेट्रोल पुरते त्याला सोमवार मंगळवार बुधवार. मग गुरुवारी जर दिले तर रविवारी सुट्टीचे म्हणजे त्याला आठवड्याला किती पैसे द्यायला पाहिजे 200 रुपये फक्त पेट्रोलला बाकी द्यायची गरज. बापाने 100 दिले ना मिटलं ना तेवढे 3 दिवस द्यायची काय गरज आहे का अजून 100 द्या. हे लय जागृत देवस्थान ही द्या ना 100 ही उलटी म्हणणार राहू दे त्याचं ऐकू नको त्याचं तो पहिल्यापासून तसाच कोण त्याला मी 9वी पासून पाहते आता ते 100 एक्स्ट्रा आल्यामुळे त्या पोराचा हरिपाठ नाही चांगल्याच बसायचं नाही. गोवा 90 डोळे लाल ते लागलं मुलीच्या नादी पोरगी भंगार तिच्या पायी 4 पोरांनी रेल्वेतून उड्या टाकेल हे 5 बी लागलं तिला. बरं तिला काय घे नाही मोबाईलचा बॅलन्स टाकायचा नाही गाडीला पेट्रोल टाकायचं नाही
हॉटेलचं बिल द्यायचं नाही, फक्त तोंड बांधून मागं बसायचं एवढं. ओळखू येऊ नये म्हणून पॅन्ट शर्ट घालायचा. 10 मिनिटं पोलीस साच फटीत होता. ड्रायव्हर मागचा आहे का पुढचा आहे. आणि त्या पोरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला. त्या पुरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला. आणि एक खरं सांगा मला, माझं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐकावं माझं. दर 3 महिन्याने 1 डोस. तुम्ही माना नाही त्यांना कमानू फरक पडत नाही. पडला निमार धत रोज नाही मारा, वर्षातून 4 वेळा, दर 3 महिन्याने एकदा. जाऊ दे, तुमचा मुलगा म्हणून ऐका, मित्र म्हणून ऐका, पण ते सत्याचे. त्या पुरीच्या बापाने इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं. तो घरी गेला, फिट बसलं. ते पुरीला म्हणलं इकडे इकडे. ते पोऱ्याबरोबर दिसली ना तू, मिली. तू मिलीच. मी कीर्तन ऐकून आलोय. आता नाही, आता मिलीस. ती पोरगी गेली, त्या पोरानं म्हणली माझा नाच सोडून दे. मा बाप पिसाळलाय, मला तर हाणील पण तुला तर बोगशीलच, तू नाच सोड. तो पोऱ्या तिला म्हणला तू माझी नाही ना, कोणाचीच नाही. तू म्हणली कोणची होईल, पण तू गेलोस मी तुझं, तू पाय तुला काय करायचं. तर म्हणला तुम्हारे बिना मैशी नाही सांगतो. कसाही मग तो पोऱ्या घरी गेला आणि त्यानं आईला सांगितलं, बघ मम्मी सांगितलं नव्हतं पण सांगतो, 9वीला आमचं ठरेल. तिचा बाप आता बिघडलाय, तुम्हाला ते रिपीट करणारच. त्याच्या आत तू पप्पांना सांग, बोलून घ्या, तुला सुनही होईल आणि घराण्याची इज्जतही राहील. हिला पटतं, ती पोराचं पटते, पोराचं पटतं, पुरीचं पटतं. फक्त पोराचं पटतं, पुरीचं पटतं, फक्त कोणचं पटत नाही. बरं झालं तुम्हीच म्हणल्या. तिने लगेच नवऱ्याला जाऊन सांगितलं, घराण्याची इज्जत जाईल, सावध व्हा.